किल्ले सर केले असतील, जिंकले असतील, तुम्ही याची कल्पना लावा. त्यांना खरंच मानाचा मुजरा आहे माझा. हे फक्त आपण बघूनच आपल्याला छातीत धडकी भरते, एवढ्या उंचावरती आहे. असे आजूबाजूला अनेक गडकिल्ले आहेत इकडे. हा जो पॉईंट बघताना एलिफंट व्ह्यू आहे, कारण हे जे समोरचं टोक दिसतंय ना, ते हत्तीच्या आकाराचं आहे, हत्तीच्या डोक्यासारखं आहे. त्याच्यामुळे याला एलिफंट व्ह्यू म्हणतात मित्रांनो. खरंच महाबळेश्वर फार सुंदर आहे. बघायला गेलं तर इकडे भरपूर सारे पॉईंट आहेत, पण आमच्याकडे वेळ कमी आहे, त्याच्यामुळे आम्ही जास्ती एक्सप्लोअर करू शकलो नाही. पण याच्यानंतर जे शेवटी मी मित्रांनो तुम्हाला काही सर्व एक ट्रॅकिंग लिस्ट पाठवतो, पॉईंटची लिस्ट पाठवतो, ते तुम्ही बघू शकता. तुम्हाला त्याची निश्चित मदत होईल. हे माकडं बघा कसे कोपऱ्यात बसून, कोपऱ्यात बसून आपली मेजवानी घेत आहेत. हे अप्रतिम दृश्य मी कधी विसरू शकणार नाही. इकडे पावसाळ्यात आल्यावरती तर अजून सुंदर वातावरण असेल. आत्ता आम्ही नॉर्मल पिरियडमध्ये आलो होतो, तर सर्व वातावरण क्लिअर आहे, त्याच्यामुळे दुःख वगैरे काही दिसत नाही. सर्व गडकिल्ल्यांचे टोकं, डोंगरांचे टोकं आपल्याला प्रॉपर क्लिअर दिसत आहेत इकडून मित्रांनो. महाराष्ट्राची सुंदरता, गडकिल्ल्यांची सुंदरता, डोंगरांची सुंदरता आम्ही आमच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये कोरून ठेवलात. आणि आम्ही आमच्या मित्रांसोबत आलो होतो, तुम्ही तुमच्या परिवारासोबत या. हे बघा, मी मगाशी सांगितलं ना, जे एलिफंट पॉईंटचं टोक आहे, हे बघा, ही हत्तीची सोंड दिसते, त्याच्यामुळे या पॉईंटला एलिफंट पॉईंट म्हणतात मित्रांनो. या पॉईंटनी क्लिअर दिसत नाही, पण ते दुसऱ्या पॉईंटनी जास्ती क्लिअर दिसतं, तरी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. जेव्हा तुम्ही इकडे याल, तुमची मुलं बाळं असतील तर थोडीशी काळजी घ्या, थोडंसं लक्ष ठेवा, कारण सर्व ज्या दऱ्या आहेत त्या फार खोल आहेत. एक अविस्मरणीय क्षण आहे आमच्यासाठी हा. भरपूर सारे पॉईंट होते, पण आम्ही हाच पॉईंट केला. त्याच्यानंतर हे सुंदर घोडे बघा मित्रांनो, कसं यांना ऐटीत सजवलेलं आहे. इकडचा माहोलच वेगळा आहे मित्रांनो, निश्चितपणे भेट द्या इकडे. एलिफंट पॉईंट झाल्यानंतर आम्ही चालू इकडे मॅप्रो गार्डन म्हणून आहे. मॅप्रो गार्डन फार प्रसिद्ध आहे. त्यांच्याचे जे प्रोडक्ट्स